वर्ष आज तुमच्यामुळे, रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे, या सगळ्या इतक्या इतक्या भरलेल्या टॅलेंटमुळे स्टार प्रवाह आज महाराष्ट्राची अग्रगण्य मालिका वाहिनी आहे, नंबर 1 ची वाहिनी आहे. आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे होत आहे, तुमच्या सगळ्यांच्या हार्डवर्कमुळे होत आहे. आणि खरंच मनापासून खूप आभार. 5.5 वर्ष आपण जे हे करतोय, जे 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 सातत्याने आपण लोकांसमोर प्रस्तुत करतोय, त्याच्यात ह्या नवीन 8, खरं तर 6 मालिका आणि 2 कार्यक्रम हे असे पुन्हा एकदा जोडले जातात आणि ही एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. आज फक्त हीच मंडळी जोडली जात नाहीये, तर मला खरंच खूप अभिमान आहे हे सांगायला की स्टार प्रवाह बरोबर 1 नाही 2 नाही, जवळजवळ 16 निर्माते आणि 16 प्रोडक्शन हाऊसेस जोडले गेलेले आहेत. महाराष्ट्रातल्या नंबर 1 चॅनलच्या स्टार प्रवाहच्या भव्य दिव्य प्रवाह गर्जनेची आणखीन एक भव्य झलक आता आपण बघणार आहोत. होऊन जाऊ दे प्रवाह गर्जना, पाहूया. स्टार प्रवाहाबरोबरचं आमचं नातं हे खूप छान, घट्ट आणि उत्तम राहिलेलं आहे. घरोघरी मातीच्या चुली ठरलं तर मग, आणि आता ही 3री मालिका. स्टार प्रवाहाने जो विश्वास दाखवलाय त्याला ही संपूर्ण टीम पूर्ण तो विश्वास सार्थ करेल याची मला खात्री आहे. आणि छान वाटतंय, वेगळा विषय आहे, 2 बहिणींची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आता माझ्या जवळ असलेल्या ज्या 2 बहिणी आहेत त्या सर्वोत्तम आहेत. 2 बहिणींची ही गोष्ट आहे, खूप वेगळी गोष्ट आहे, खूप वेगळी स्टोरी आहे. आणि जे काही प्रोमोज आता आउट झाले ते बघून तर असं वाटतं की डेफिनेटली ही स्टोरी सगळ्यांना आवडणारच आहे. 1 जून पासून 9 वाजता सगळ्यांच्या भेटीला आम्ही येतोय. तर रसिका मायबाप प्रेक्षकांचे आशीर्वाद आणि प्रेम पाहिजे एवढंच म्हणेन. स्टार प्रवाहाबरोबर माझी ही 10वी मालिका आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्यावरती इतकं प्रचंड प्रेम त्यांनी केलंय. आणि दरवेळेला एक चॅलेंजिंग रोल प्रत्येक कलाकाराला मिळावा वाटतो, तसा तो मला यावेळेला ऑफर झाला. आणि ज्यांच्याबरोबर खूप जुने संबंध आहेत, ज्यांच्याबरोबर अनेक मालिका केल्या आहेत, अशी फ्रेम्स कंपनी आमचे दीपजी आहेत, तर त्यांनी विश्वास दाखवला. सतीश सरांनी, संपूर्ण प्रवाहाच्या टीमनी विश्वास दाखवला, कारण कुटुंब प्रमुख म्हणून दाखवायचंय आणि त्यात बऱ्याचशा शेड्स आहेत त्या रोलला. आणि इतकी सुंदर केमिस्ट्री सगळ्या कलाकारांची बरोबर आहे. आणि दीपा फर्स्ट टाइम माझ्याबरोबर काम करते, शर्मिष्ठा माझ्यावर काम करते आणि संपूर्ण नवीन टीम आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी स्टार प्रवाहाचा शतशः ऋणी आहे. कलाकार म्हणून काम करताना अनेक वेगवेगळी लोक तुम्हाला भेटत असतात, वेगवेगळ्या विषयांवर तुमच्या गप्पा रंगत असतात, वेगवेगळं नॉलेज तुम्हाला मिळत असतं तिथे, आणि त्याचा खूप फायदा होतो निर्माती म्हणून सुद्धा. त्यामुळे माझ्यासाठी अगदीच दुग्ध शर्करा योग्य की वा, म्हणजे मी आता कलाकार म्हणून परत, मला वाटतं आबोली ही माझी स्टार प्रवाहाचीच मालिका होती, त्यानंतर डायरेक्ट मी आत्ता कमबॅक करते. आणि तो कमबॅक इतका जबरदस्त व्हावा की मी एन पेजवर यावी, होर्डिंगवर माझा फोटो लागावा, यासाठी सतीश सरांचे खूप खूप आभार. थँक्स दीपजी, फ्रेम्स प्रोडक्शन, थँक्यू सो मच सतीश आणि अशोक सर. ह्या सगळ्यांबरोबर काम करताना एक गोष्ट मला शिकायला मिळाली की अशोक सर असू देत किंवा शर्मिष्ठा असू देत, इतकं प्रामाणिकपणे आणि चोख काम करतात ना, त्यामुळे खूप छान वाटतं. आणि अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की या 2 बहिणी ज्या ऑनस्क्रीन खूप असा एकमेकांचा द्वेष करतात, पण त्याच्या खाली एक अशी छोटीशी लाईन आहे की त्या इतकं प्रेमही करतात म्हणून तितका तो द्वेष. सो ही एका कुटुंबाची गोष्ट आहे, एका माणसाला वाटतं की त्याचं कुटुंब तुटू नये. 2 बहिणींची गोष्ट आहे ज्या आपलं प्रेम कुणाला दाखवू शकत नाही, आणि एका आईची गोष्ट आहे जी ह्या मुलांसाठी खूप तळमळते. सो मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन
आणि माझं बेस्ट द्यायचा प्रयत्न करेन. सो थँक्यू. मनापासून थँक्यू स्टार प्रवाहाला, सतीश सरनं, सचिन सरनं. जसं काय म्हणतात, प्रत्येक मालिकेची एक गोष्ट असते, आमची जशी प्रेमाची गोष्ट आहे, पण या प्रेमाच्या गोष्टीतलं प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक व्यक्तिरेखा अतिशय मनापासून आणि अतिशय एफर्ट्स घेऊन आमच्या पूर्ण टीमने लिहिली आहे. सो ही लव्ह स्टोरी सगळ्यांना नक्कीच आवडेल आणि येस, एवढंच म्हणेन. आय थिंक सर्व महाराष्ट्र आणि सर्व भारतभर ही सिरियल खूप चालेल, सगळ्यांना खूप आवडेल. आम्ही एक खूप सुंदर गोष्ट घेऊन येतोय आणि मला स्टार प्रवाह परिवाराचे आणि सचिन दरेकर सरांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. प्रेमकथा आहे, पण प्रेमकथेला एक खूप वेगळी अशी झालर आहे, थोडीशी ड्रामॅटिक, थोडी गोड असं म्हणता येईल, आणि ती तुम्हा सगळ्यांना आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी खूप नशीबवान आहे की इतकी छान सगळी कास्ट, खूप काही म्हणजे सगळ्यात कमी एफर्ट्स कास्टिंगसाठी होते आणि इतकी सुंदर सुंदर कलाकार मंडळी लाभलेली आहेत. स्वप्नील वारखे आमचे दिग्दर्शक, अभिषेक संवाद लेखक आहे, निरंजन पराणकर पटकथा लिहितो जो आत्ता येऊ शकलेला नाही. सो ह्या सगळ्या लोकांची जी काही मेहनत आहे ती 29 तारखेपासून तुमच्या समोर आहे आणि वी आर एक्साइटेड अँड वी आर शुअर की हे तुम्हाला नक्की आवडेल. नावातच मालिकेबद्दल बरंच काही सांगितलं गेलेलं आहे, मराठी मीडियम. पण ही फक्त एका शाळेची किंवा आपल्या लाडक्या माय मराठी भाषेबद्दलची मालिका नाही आहे, तर त्या अनुषंगाने अनेक लोकांचं जीवन जे जोडलं गेलेलं आहे. त्यात एक प्रेमकथाही आहे, कारण अर्थातच एक नायक आणि एक नायिका आहेत. सो ती प्रेमकथाही आहे. एका शाळेभोवती किती लोकांचं आयुष्य गुंफलेलं असतं त्याच्याबद्दलची अत्यंत गोड कथा आहे. आणि मला एवढी खात्री नक्की आहे की आपल्या सर्व प्रेक्षकांना, रसिक प्रेक्षकांना त्यांच्या रोजच्या जगण्यात जे प्रश्न पडतात त्याचं प्रतिबिंब कुठंतरी या मालिकेत नक्की दिसेल. आणि अशा पद्धतीचा विषय मांडण्याचं धाडस मी म्हणेन स्टार प्रवाहाच्या टीमने दाखवलं, त्याबद्दल त्या टीमचे संपूर्ण आभार. माझ्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल फॅनबॉय मोमेंट आहे. प्रत्येक क्षण हा एक गुजबम्सवाला क्षण आहे माझ्यासाठी सध्या. आणि पहिलीच मालिका आहे, खूप एक्सायटेड आहे. फक्त एकच थॉट घेऊन मी ह्या मंचावर आलोय आणि ह्या शोसाठी मी पुढे बघणार आहे की भरपूर मेहनत करून हा शो सक्सेसफुल करायचा आहे. आणि आमच्या दोघांचाही, श्रद्धाचा आणि माझा दोघांचाही थॉट एकच आहे, कारण का आमच्या दोघांची ही पहिली मालिका आहे. सो ते फर्स्ट एक्सपिरियन्स आणि फर्स्ट जी मालिकेचं जे एक एक्साइटमेंट आहे ते आम्ही जागा ठेवणार आहोत आणि मेहनत भरपूर करून खूप सक्सेसफुल करणार आहोत या शोसाठी. पहिली गोष्ट म्हणजे मला खूप बरं वाटतंय, स्टार प्रवाह आणि मायबाप रसिक प्रेक्षक यांच्यामधली मनोरंजनाची जी गॅप आहे ती स्टार प्रवाह नेहमीच भरून काढतं, प्रत्येक गॅप भरून काढतं. यांनी माझ्या पोस्टरमधली माझी दातातली गॅप पण भरून काढलेली आहे. मुळात मी असं ऐकलं होतं की ज्यांच्या दातात गॅप असते ते नशिबवान असतात, आणि मी खरंच तेवढा नशिबवान माणूस आहे. कलाकार म्हणून किती नशिबवान मला माहीत नाही, पण खूप माणूस म्हणून खूप चांगल्या चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळते. अभिजित यार, खरंच तू बरोबर प्रश्न विचारलास की हे निवेदन काय म्हणजे मी एका अवॉर्ड शोमध्ये कॉन्सेप्शलाइज असा एक शब्द होता, तर माझ्या बाजूला अमेय वाघ आपला भाऊ होता, त्याला बोललं जेव्हा हा शब्द मला बोलता येईल ना तेव्हा मी खऱ्या अर्थाने निवेदक होईल. कारण हा शब्द म्हणजे ती मोठी जबाबदारी असते निवेदन करणं. आता ज्या पद्धतीने तू मास्टर्स आहे या गोष्टीत यार, आणि ज्या उत्स्फूर्तपणे म्हणजे अंकुशाबद्दलची कमेंट असेल किंवा आत्ता पटसंख्याबद्दल, हे जे असतं हे कोणाचंही काम नाही, खरं सांगतो. पण माझ्यावर ही जबाबदारी जी टाकली आहे ते त्याचं एकच माणूस आहे, ते म्हणजे सतीश राजवाडी सर. मी त्यांचे आभार मानतो. कलाकाराला नेहमीच वाटत असतं आपण हे काम करू शकतो, एखाद्या विनोदी कलाकाराला वाटत असतं आपण सिरियस करू शकतो, सिरियस कलाकाराला वाटतं आपण काहीतरी धमाल करू शकतो. कलाकाराला करायची इच्छा असते, पण तो विश्वास टाकणं हे खूप महत्त्वाचं असतं, आणि तो विश्वास स्टार प्रवाहाने आणि सतीश सरांनी माझ्यावर टाकला. मी नेहमीच सांगतो की मला माहीत नाही याचे 5 सीझन कसे होत आहेत, मी फक्त करत चाललोय. जे मी करतो त्याला निवेदन म्हणतात की नाही मला माहित नाही, पण मला आवडतं. मी जेव्हा सेटवर जातो आणि सगळे माझे मित्रमैत्रिणी जेव्हा येतात, अरे यार काल ना रात्री 12ला पॅकअप झालं यार, सकाळी 7ची शिफ्ट आहे यार, आणि आता इथून परत जायचं, हे मी
मग माझी ती जबाबदारी की इथे आलाय ना भाई, इथून असा झाला की कुठे गेला, धिंगाणाला गेलेला, असा लोकांनी ओळखलंच पाहिजे. आणि ती एनर्जी, ती गोष्ट, त्यांची मजा, आपल्या कलाकारांची, स्टार प्रवाहाच्या सगळ्या सुपरस्टारसाठी एक शो करूया ज्यांची धमाल मस्ती असेल. म्हणजे एक दिवशी असतं ना की आई बाबा बोलतात खूप अभ्यास केलास बाळा, चल पिकनिकला जाऊ. तर हे जे आपले बाबा आहेत सतीश राजवाडे, हे ह्या कलाकारांना चला पिकनिकला जाऊ करून ते धिंगाणाला घेऊन येतात. आणि तिथला तो एक पोरगा सिक्युरिटी गार्ड, इधर जाओ इधर जाओ इधर जाओ, सगळी तुम्हाला मिळणार. तर ती जबाबदारी इमानी इतबारे करतोय मी. आणि खरंच 5 काय त्याचे 50 एपिसोड झाले. एक सांगतो, म्हातारा झालं तरी कोलांटी मारणार, हे मारणारच एवढं सांगतो. त्यामुळे थँक्यू सतीश सर, तुम्ही तो माणूस आहात ज्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आणि खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला मटका लागलाय तो. वेगवेगळ्या प्रकारच्या मालिका, वेगवेगळ्या गोष्टी सांगायला आम्हाला नेहमी आवडतं. पण यावेळेला पुन्हा एकदा नवीन गोष्ट सांगताना अतिशय आनंद होतोय की एका अशा व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून ही गोष्ट सांगितली जाते, जी व्यक्ती ही एकाच वेळेला अनेक कुटुंबांवर, अनेक पिढ्यांवर परिणाम करू शकत असते. आपण नेहमी म्हणतो की आई ही सगळ्यात आपल्यावर संस्कार करणारी सगळ्यात जवळची व्यक्ती आहे. आणि त्यानंतर सगळ्यात जवळची दुसरी व्यक्ती असते ती म्हणजे आपल्या बाई, ज्या आपल्याला शिकवतात, त्याचबरोबर आयुष्यात कसं जगायचं, कसं पुढे जायचं याचे संस्कारही देतात. तर अशाच एका आईची आणि एका शिक्षिकेची गोष्ट आम्ही घेऊन येतोय. आणि मला खूप छान वाटतंय. आम्हाला उत्तम लेखकांची, उत्तम दिग्दर्शकांची आणि उत्तम कलाकारांची साथ लाभली याच्यात. आणि आम्हाला विश्वास आहे की आम्ही योग्य उत्तम मनोरंजन प्रेक्षकांचं करू शकू आणि अत्यंत प्रामाणिकपणे ही मालिका सादर करू शकू. खूप धन्यवाद म्हणायचे स्टार प्रवाहाला. फायनली मला कॉल आलाय. कारण गेल्या खूप वर्षांपासून मला खूप इच्छा होती. माझ्या घरात ऑलरेडी स्टार प्रवाहाचे खूप मोठे फॅन आहेत, सगळे घरात स्टार प्रवाह लावून बसतात. मम्मीचं सारखं असायचं, तू कधी दिसणार आहेस, तूच तेवढी दिसत नाही, सगळे दिसायला लागलेत. म्हणलं थांब जरा, येईल आपल्याला फोन. आणि खरंच फोन आला आणि खूप वेगळ्या भूमिकेत मी येणार आहे. म्हणजे हे मला जेव्हा ब्रीफ समजलं की अमृता तू हे काम करणार आहेस, म्हणजे तू खात्री आहे ना सरांना, तुम्हाला खात्री आहे ना की मी करू शकेन, तर तू करू शकतेस. म्हणजे त्यामुळे मी खूप खूप एक्सायटेड आहे आणि मजा येणार आहे पुन्हा एकदा इतक्या वर्षांनी मालिका करते. मला असं वाटतं की स्टार प्रवाहाबरोबर काम करताना प्रेक्षक तयार आहे, फक्त त्याला भावनिकदृष्ट्या अडकवण्याचं आव्हान माझ्या पुढे जास्त आहे. सर्वसाधारणपणे आपण अशा अनेक इम्प्रेशन्स किंवा गूढ गोष्टी ऐकत असतो, पाहत असतो. पण सर्वदूर प्रेक्षकाला, सर्व वयोगटातल्या प्रेक्षकाला, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या भौगोलिक, सामाजिक सगळ्या परिसराला अत्यंत होल्ड करून ठेवणारी गोष्ट तयार झालेली आहे. ते एक मोठं टीमवर्क आहे. सतीश सरांबरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान आहे. आता ही मालिका, त्याला दृश्य स्वरूप देणं, ती संपूर्ण त्याचं सादरीकरण बांधणं हे एक आव्हान आहे. मला असं वाटतं की गोष्टीवर काम झालेलं आहे. आता ह्यापुढे ते जे चॅलेंज आहे ते सगळ्या टीमसमोर आणि चॅनलसमोर आहे.